आता नाशिकच्या मेळा बसस्थानक आणि ठक्कर बाजार बसस्थानकाच्या बरोबर मधोमध उभा आहोत। पहाटेचे आता 5:30 वाजलेले आहेत। याही बसस्थानकावर वर्दळ बघायला मिळते। एका बाजूला जर बघितलं आपण तर इकडे मेळा बसस्थानक आहे। नव्यानेच याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे। सुरत, वापी, नांदगाव या शहरांकडे इथून बस जातात। तर माझ्या डाव्या बाजूला ठक्कर बाजार बसस्थानक आहे। या बसस्थानकामधनं संभाजीनगर, धुळे त्याचबरोबर मालेगाव या शहरांसाठी बस जातात। मात्र या दोन्ही बसस्थानकाच्या आपण मधोमध आहोत। दोन्ही बसस्थानकाच्या परिसरामध्ये उजेड भरपूर बघायला मिळतोय। प्रवाशांची त्याचबरोबर इथल्या कर्मचाऱ्यांची वर्दळ बघायला मिळते। मात्र या दोन्ही बसस्थानकाच्या मधोमध शुकशुकाट आहे, अंधार आहे। इथे कोण येतं, कशासाठी येतं याबाबत कुठलीही चौकशी केली जात नाही, कोणालाही हटकलं जात नाही आणि अशाच छोट्या छोट्या चुका एखादी मोठ्या घटनेसाठी कारणीभूत ठरू शकतं। सकाळची वेळ असल्यामुळे ज्या सुरुवातीच्या गाड्या आहेत, सकाळच्या गाड्या आहेत, त्या बाहेर जाण्यासाठी तिथले कर्मचारी सज्ज आहे। मात्र बसस्थानकांची सुरक्षा वाऱ्यावरच बघायला मिळते आहे। एरवी दिवसा इथे सुरक्षा रक्षक देखील बघायला मिळतात, कर्मचाऱ्यांचा राबता असतो। मात्र सकाळी तुलनेने कर्मचाऱ्यांची संख्या ही कमी असते आणि अशीच घटना ही स्वारगेटमध्ये घडलेली होती। जर अशा घटना टाळायच्या असतील तर पुरेसा उजेड इथे असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर सुरक्षा रक्षक या बसस्थानकाला येण्यासाठी तीन मुख्य प्रवेशद्वार आहेत। या तीनही प्रवेशद्वारावर आपण जर बघितलं तर सुरक्षा रक्षक नाही। एक सुदैवाची बाब, बसचे दरवाजे हे बंद असल्याचं आपल्याला बहुतांश ठिकाणी बघायला मिळालं। त्यामुळे काही प्रमाणामध्ये काळजी एसटी महामंडळाकडनं घेतली जाते। मात्र पुरेशी काळजी घेतली जाते का याबाबत जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर निश्चितच नकारात्मक असं येणार आहे। त्यामुळे केवळ सुरक्षा ही बस बंद करून नव्हे तर इथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकावर देखरेख असणं गरजेचं आहे। ज्या ज्या ठिकाणी अंधार आहे त्या ठिकाणी उजेड असणं गरजेचं आहे। तर आणि तरच एसटी महामंडळानं प्रवास करणाऱ्या महिला, तरुणी या सुरक्षित राहू शकतील। कॅमेरामॅन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।